हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज खूप महत्त्वाचा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपल्या सगळ्यांना खूप असं क्युरिओसिटी असते. प्रत्येक जणाला अमेरिका खुणावतो. म्हणजे काय, असं किती पगार असते तिथे, तिथे काय आहे, त्यांचा पगार किती, खर्च किती, आणि सहसा हे कोणी सांगत नाही हो. सख्खी मुलं असली तरी आईवडिलांना माहीत नसते त्यांचा पगार तिथे किती आहे, काय आहे. असं असताना मला माझे लाडके विद्यार्थिनीनं, जी वॉशिंग्टनला राहते, सुरेखा, हिनं काल सगळे डिटेल्स सांगितलेत. थँक्यू सुरेखा, तुझ्यामुळे मी माझे सर्व व्ह्युअर्सांना हे सांगू शकते. त्यामुळे तिनं सांगितल्याप्रमाणे मी इंडियन रुपीजला सगळं तिनं डॉलरमध्ये सांगितलं होतं, कन्वर्ट करून सांगते म्हणजे आपल्याला कळेल. एवढ्या प्रत्येकाला अमेरिकेत जायचं कशासाठी आहे म्हणून. नो डाऊट लोक म्हणतात तिथे स्वच्छता आहे. हो, स्वच्छता आहे आणि सगळ्या गोष्टी पटपट होतात, कामं बिमं, कुठेही ब्राईब वगैरे काही द्यावं लागत नाही. बरोबर आहे, तर आहे. पण त्याच्यापेक्षाही मुख्य कारण मी तुम्हाला सांगू का, हे आहे पगार. हे पगाराचा डिफरन्स आपल्या इथला आणि तिथला ऐकलात का नाही, तुम्हाला सुद्धा एकदम असा शॉक बसेल. यो, एवढा पगार आहे तिथे म्हणून मला पण वाटला खरंच. आणि त्यामुळे मी आधी तिचा पगार सांगते, मग नंतर बाकीचे साधे कामं करणाऱ्यांना कसं काय मिळते हे सांगते. माझी विद्यार्थिनी आहे, ती आहे कम्प्युटर इंजिनियर, IT इंजिनियर. तिनं 3 वर्ष पुण्यात काम करून मग ती तिकडे गेलेली आहे. आणि एक आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, अमेरिकेत 50 का 51 स्टेट्स आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये पगार वेगवेगळा असते, तसं टॅक्सेस पण वेगळे असतात. तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगते. आता न्यूयॉर्कमध्ये तुम्ही राहिला तर तिथे तुम्हाला 3 टॅक्सेस द्यावे लागतात: फेडरल टॅक्स, स्टेट टॅक्स आणि सिटी टॅक्स. आणि न्यूयॉर्कमध्ये पगार सुद्धा तुम्हाला, आता सपोज वॉशिंग्टनमध्ये तुम्हाला 1 कोटी पगार आहे, ते तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये 2 कोटीचे वर पगार असणार आहे. पण तिथे हे 3 टॅक्स भरावे लागतात. तर वॉशिंग्टनमध्ये, ती वॉशिंग्टनमध्ये आहे, तिथे तिला फक्त फेडरल टॅक्स भरावं लागते, सिटी टॅक्स नाही आणि स्टेट टॅक्स नाही. इज इट क्लिअर? म्हणजे हे वेगवेगळं असते, प्रत्येक स्टेटमधला वेगळा असू शकते. तिनं तिचं पगार आणि तिचे खर्च सांगितलेले आहे. तिनं डॉलरमध्ये सांगितलं, पण मी तर तुम्हाला कन्वर्ट करून सांगतेय म्हणजे तुम्हाला समजायला आपल्याला सोपं वाटते म्हणून. त्यामुळे प्रत्येक स्टेटचं तिथे सॅलरी डिफर होते आणि टॅक्सेस पण डिफर होतात. आणि पगार तुमचं कसं दिलं जाते, तुमचे एक्सपिरियन्सप्रमाणे. आणि तिथे कोणालाही इंजिनियर माणसाला 1 कोटीचे खाली पगार नाही. सर्वांचं पगार कोटीचे वर आहे. म्हणजे मिनिमम म्हणतो का नाही, तर 1 कोट आहे. 1 कोटीचे वर सगळ्यांचे पगार आहेत. हे झाला पगाराविषयी. आता कळलं ना का, अमेरिका, सर्वांना अमेरिकेत जायचं असते, अमेरिका आवडते. आता खर्चाचं सांगते. आता मेन पहिला खर्च असतो तो घर भाड्याचं. आणि गेल्यावर पहिल्यांदा काय करतात, भाड्यानं घर घेतात. नंतर तिथेच राहायचं ठरल्यावर स्वतःचं घेतात.
तिथं पण आता स्वतःच आहे, पण गेल्यावर पहिल्यांदा ते भाड्याच्या घरातच राहत होते. घराचं भाडं तिला महिन्याला आपले हे 1,40,000 रुपये पडते महिन्याचं भाडं. आणि त्यांचं घर म्हणे 2 BHKचं आहे, म्हणजे 2 बेडरूम इथे असले घरात ते पहिल्यांदा राहत होते. आता विकत घेतलेलं आहे मोठं घर, पण पहिल्यांदा भाड्याच्या घरात राहत होते. आणि सॅलरीमधला मोठा पार्ट हा भाड्याला जातो. त्यामुळे ती म्हणाली तिचं भाडं 1,40,000 जाते. आणि ह्याचे नंतर मेन झालं भाडं, त्याच्यानंतर फूड, जेवण खाण, ह्याला किती खर्च होतो. ह्याला सहसा भाड्याचे निम्मा खर्च होतो. ती म्हणाली 70,000 त्यांना, दोघं असतात, ती आणि तिचा नवरा. त्यामुळे 70,000 त्यांना ग्रोसरीज तर आहे, आठवड्यात असं बाहेर खायला जातात, हे सगळं मिळून. आणि तुम्ही रोजच खायला बाहेर गेलात की खूप जास्त येईल. हे कधी आठवड्यात 10 दिवसांनी असं बाहेर जेवायला जातात. त्यामुळे त्यांचा खर्च महिन्याला जेवण खाण्याचा, म्हणजे फूड म्हणजे त्यात सगळं आलं, फळं आली, ड्रायफ्रुट्स आलं, सगळं जेवण खाण्याचा खर्च त्यांचा 70,000. म्हणजे हे बघा, भाडं 1,40,000, ते त्याचा बरोबर निम्म खर्च जेवण खाण्याचा येतो. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग, शक्यतो तिथे सगळे कार घेतात, सोयीचं पडते. पण गेल्यावर पहिल्यांदा कोणी कार घेत नाही, त्यामुळे मग ते ऑफिसला जवळच घर घेऊन राहतात. आणि तेव्हा तुम्ही बसनं, पब्लिक ट्रान्सपोर्टनं ट्रॅव्हल करता. असं ट्रॅव्हल करताना तुम्हाला तिथे कंपनी एक कार्ड देते. तर कार्ड तुम्ही वापरलात की तुम्हाला ट्रॅव्हलिंग सगळं फ्री होते. त्याच्याशिवाय तुम्ही कॅब बीब वापरलात की असं एक 60,000 धरा. भरपूर तिथे गेल्यावर आपल्याला सगळीकडे बघायचं असते, काय असते, असं असलं की 60,000 हे ट्रॅव्हलिंगला जातात. त्याचे पुढे युटिलिटीमध्ये तुमचं गॅस आलं, वायफाय आलं, किंवा तुम्हाला काही घर म्हटल्यावर खुर्ची आणायची असते, सोफा आणायचं असते, हे सगळेचा खर्च 21,000 धरायचा म्हणाले. आणि इन्शुरन्स हे खूप महत्त्वाचं आहे अमेरिकेत म्हणे. का म्हणजे मेडिकल तिथे खूप कॉस्टली आहे. आणि हे इन्शुरन्स आपण घेतलं का नाही, तुम्ही कुठेही दवाखान्यात गेलात की कार्ड दिलं की झालं, खर्च करावा लागत नाहीये. त्यामुळे इन्शुरन्ससाठी त्यांना दोघांनाही 14,000 भरावे लागतात म्हणाली. आणि त्याच्याशिवाय मिसलेनियस धरू आपण, आपल्याला पावडर लागते, लिपस्टिक लागते आणि काय लागते, हे सर्वाचा खर्च 35,000 होतो म्हणाली. साबण आणतो आपण, क्रीम आणतो, ह्या सगळ्याचं. असं करून ह्याचे शिवाय आता आपण गाडी स्वतःची घेतली म्हटलं की त्याला EMI येतो. EMI जवळजवळ 2,80,000 असं येतो. पार्किंग प्लेसला तिथे पैसे द्यावे लागतात, त्याचे पैसे झाले. त्याच्याशिवाय स्वतःचं घर घेतलं की युटिलिटीज जरा जास्त खर्च येतो म्हणाली. का म्हणजे आपण घेताना घर मोठं घेतो, त्यामुळे आपल्याला जरा जास्त खरेदी करतो स्वतःचं घर म्हणून. त्यामुळे तो खर्च पण जरा, आणि हा खर्च आपण केलेगत आहे, इट डिफर्स फ्रॉम पर्सन टू पर्सन. असं एवढं सगळं करून मग खर्च जाऊन महिन्याला किंवा वर्षाला किती
पैसे उरतात, भरपूर उरतात. जवळजवळ ती म्हणाली हे सगळे खर्च करून तिला वर्षाला 30 लाख तिचे बाजूला पडतात. नवऱ्याचे त्याच्यापेक्षा जरा जास्त पडतात का, म्हणजे नवऱ्याचा पगार जास्त आहे आणि आता भाडं म्हणा हे सगळं कसं एकाचाच खर्च होतो ना. आपण हिचे खर्चात आता भाडं धरलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्याच्या खर्चात तो जात नाही. त्यामुळे एकूण वर्षाला एक 70-75 लाख रुपये ते तिथे बाजूला ठेवू शकतात. हे इंजिनियर लोकांचं. हे ताई मी सांगते, फॉरेनमध्ये माझा हा व्हिडिओ बघणारे लोक माझं काही सुटलं असलं तरी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे माझे व्ह्युअर्सांना कळेल. शक्यतो मी त्यांना व्यवस्थितपणे समजावं म्हणून सांगितलेलं आहे का, म्हणजे मुलंसुद्धा आईवडिलांना हे नाजूक विषय असतो पगाराचा, त्यामुळे एवढ्या डिटेलमध्ये सांगत नाहीत. आता हे झालं IT-तलं. ती IT-मध्ये आहे म्हणून तिनं तिच्यातलं सांगितलेलं आहे. आता बाकी लोक साधं काम करतात, त्यांना पगार किती असतो हे आपल्याला सगळ्यांना कुतूहल असते. त्यांना सुद्धा थोडक्यात सांगायचं असलं तर इथे आपल्याला वर्षाला पगार मिळतो, तिथे तेवढा त्यांना महिन्याला मिळतो. तुम्ही टीचिंग करत असाल, तुम्ही कुठे दुकानात कामाला जात असाल, काही तुम्ही करत असाल तरी इथे आपल्याला वर्षाला केवढा पगार मिळतो तेवढं तिथे महिन्याला पगार मिळतो. आणि राहणीमान एकदम छान हाय आहे. नो डाऊट ते पैसे तेवढे मोजतात, पैसे मोजले तरी तिथे पैसे सुद्धा तेवढेच मिळतात. हे महत्त्वाचं आहे. इथे सुद्धा आपली लोक खर्च करतील की, तेवढा त्यांना इन्कम असलं की आपोआप खर्च करतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपले मुलांना अमेरिका खुणावते, त्यात काहीही चूक नाही. आणि आता तुम्ही म्हणाल ह्याच्या पुढे अमेरिकेत जाणं कमी होईल का? नाही. एज्युकेटेड लोक तिथे सगळ्यांना पाहिजेच आहेत. कॉन्ट्रीब्युशन आपले इंडियन लोकांचं भरपूर आहे तिथे. सायन्स, टेक्नॉलॉजी, कम्प्युटर फील्ड सगळेत, मेडिकल सगळेत. त्यामुळे व्यवस्थितपणे आपण शिक्षण घेतलं, व्यवस्थित आपलं करिअर आपण केलं की तुम्हाला अजूनही तिथे जायचे चान्सेस भरपूर आहेत. मला वाटते आपले सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असणार आहे. आपले ओपिनियन पण लिहा. आणि एक महत्त्वाचं, तुम्ही कुठले गावाहून कुठून हा व्हिडिओ बघता तर एवढा लिहा, म्हणजे मला माझे व्हिडिओ कुठे पण पोचलेत हे पण कळेल. अच्छा, हॅव ए गुड डे.